दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीचा श्वास पुन्हा एकदा कोंडला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गोदावरी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी या वाढू लागलेल्या आहेत। गोदा नदी पात्रामध्ये आपण जर बघितलं तर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात आपल्याला जलपर्णी ज्या आहेत त्या वाढल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान आगामी काळामध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हजारो भाविक हे नाशिकमध्ये येत आहेत। मात्र या भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न जो आहे तो या जलपर्णींमुळे पुन्हा एकदा उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान गोदावरी नदी पात्रामध्ये येणाऱ्या जलपर्णी काढण्यासाठी नाशिक महानगरपालिका लाखो रुपयांचा खर्च जो आहे तो करत असते। जे यंत्र जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेकडून या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्या यंत्रामागे त्या ठेकेदाराला जवळपास लाखो रुपयांचा जो निधी आहे तो दर महिन्याला महापालिकेकडून दिला जात असतो। मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात जलपर्णी ज्या आहेत त्या गोदावरी नदी पात्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कुठेतरी नाशिककर जे कररूपी पैसे भरतात त्या पैशांचा चुरडा होत असल्याची भावना ही गोदावरी प्रेमींमध्ये व्यक्त केली जाते। दरम्यान अशाच पद्धतीची जी परिस्थिती आहे ती देखील कुंभमेळ्यात राहणार का, अशा पद्धतीचा एक संतप्त सवाल जो आहे तो देखील अनेक नाशिककरांकडनं आणि गोदाप्रेमींकडनं उपस्थित केला गेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश ओवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।